नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आपण बाजारात जातो तर आपल्याला पावसाळ्यामध्ये बरेच असे स्वीट कॉर्न विकायला दिसत आहे आणि पावसाळ्यामध्ये बरेच जण फिरायला जातात त्यावेळेस आपण मकाचं कणीस हे भाजून खात असतो किंवा रस्त्यावर आपल्याला छान असं भुट्टा भाजताना दिसलं का आपण ते घेतो आणि खात असतो। पण तुम्हाला माहीत आहे का की आपण जे स्वीट कॉर्न खातो त्याचे गुणधर्म काय आहे आणि स्वीट कॉर्न खाणे हे आपल्या शरीरासाठी किती फायदेमंद आहे, तसेच स्वीट कॉर्न खाल्ल्याने आपल्या शरीराला तोटा काय होऊ शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्हालाही स्वीट कॉर्न आवडतं का तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट्स करून नक्की सांगू शकतात। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण या व्हिडिओमधून स्वीट कॉर्नविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। स्वीट कॉर्न म्हणजे काय? तर स्वीट कॉर्न म्हणजेच गोड मका हा मक्याचा एक विशेष प्रकार आहे। सध्या मक्यापेक्षा यात नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे तो गोड लागतो। हा उकडून, भाजून किंवा सूप, सॅलेड, सँडविच, पिझ्झा आणि अशा विविध पदार्थांमध्ये वापरला जातो। त्याचे पौष्टिक मूल्य काय आहेत? तर 100 ग्रॅम उकडलेला जर आपण स्वीट कॉर्न खाल्ला तर आपल्याला 96 कॅलरीज मिळतात। कार्बोहायड्रेटचे प्रमाण 21 ग्रॅम असते, प्रथिने 3.4 ग्रॅम असते, फॅट 1.5 ग्रॅम, फायबर 2.4 ग्रॅम, व्हिटॅमिन बी समूह असते, व्हिटॅमिन सी, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक घटक यामध्ये असतात। स्वीट कॉर्नचे फायदे काय आहेत? तर ऊर्जेचा चांगला स्रोत म्हणून शरीराला ऊर्जा मिळते, पचन सुधारते, फायबरमुळे बद्धकोष्ठात कमी होण्यास मदत होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, ल्युटिन आणि झिऑक्सिनमुळे दृष्टीचे संरक्षण होते, हृदयासाठी फायदेशीर आहे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यास मदत करतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक द्रव्ये उपयुक्त ठरतात, त्वचा व केसांसाठी चांगले, अँटीऑक्सिडंट्स पेशींचे संरक्षण करतात, गर्भवती महिलांसाठी उपयुक्त, फोलेटमुळे गर्भाच्या विकासास मदत होते, वजन नियंत्रणात मदत, योग्य प्रमाणात खाल्ल्यास जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते। आता आपण स्वीट कॉर्नचे फायदे तर बघितले, पण याचे तोटे काय आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत। जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे किंवा गॅस होऊ शकतो, बटर, चीज किंवा मेयोनीज घालून खाल्ल्यास कॅलरीज वाढतात, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तर हे प्रमाणातच खावे। कोणासाठी उपयुक्त आहेत? तर हे विशेष करून मुले, विद्यार्थी, खेळाडू, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, चावण्यास त्रास नसलेल्या वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी उपयुक्त आहेत। तर हे प्रमाण किती खावे? तर 100 ते 150 ग्रॅम सुमारे 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न दिवसातून एकदा खावे, बहुतेक निरोगी प्रौढांसाठी योग्य असते। तर खाण्याचे सर्वोत्तम प्रकार कसे आहेत? तर हे आपण उकडून खाऊ शकतो, वाफवून खाऊ शकतो किंवा भाजून खाऊ शकतो, सॅलेडमध्ये खाऊ शकतो, तसेच सूप बनवून आपण खाऊ शकतो। स्वीट कॉर्न आणि साधा मका यातील फरक काय? तर स्वीट कॉर्न आणि साधा मका, स्वीट कॉर्न चवीला गोड असतो तर साधा मका हा कमी गोड असतो। स्वीट कॉर्नमध्ये साखर जास्त असते, साध्या मक्यामध्ये स्टार्च जास्त असते। स्वीट कॉर्नमध्ये ताजा खाल्ला जातो आणि साधा मक्याचे पीठ पशुखाद्य, पॉपकॉर्न इत्यादीसाठी वापरला जातो। स्वीट कॉर्न हा मऊ असतो आणि साधा मका हा कडक असतो। काही आपण यामध्ये स्वीट कॉर्नविषयी चविष्ट, पौष्टिक आणि फायबरयुक्त अन्न आहे। योग्य प्रमाणात आणि कमी तेल, बटर किंवा चीज वापरून खाल्ल्यास हे हृदय, पचन, डोळे आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते। मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे असते। तर असे आपण बरेच स्वीट कॉर्नविषयीचे फायदे तोटे जाणून घेतलेले आहे। तर आपण थोडीशी काही मनोरंजक तथ्येही जाणून घेऊ। स्वीट कॉर्न हा फळ नसून धान्य आहेत। तो काढणीनंतर जितका लवकर खाल्ला जातो तितका गोड लागतो। पिवळ्या रंगाचे कारण बीटा कॅरोटीन आणि इतर नैसर्गिक रंगद्रव्ये असतात।
तर तुम्हाला या स्वीट कॉर्नविषयी माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अजून तुम्हाला स्वीट कॉर्नविषयी कोणती माहिती हवी असेल तेही तुम्ही सांगू शकता. मी नक्कीच तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून नक्की सांगा. फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. तसेच हाईपचं बटनही क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.